मित्रांनो नमस्कार. प्रश्न तुमचे उत्तर मकरंद सरांचे या एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. तुम्ही जे जे काही छान छान प्रश्न पाठवताय त्याची उत्तरं तर तुम्हाला छान मिळत आहेत, पण एक बेसिक लक्षात घ्या, तुम्ही कमेंटसुद्धा करणं गरजेचं आहे. कारण हे एपिसोड जे आहेत ना, तुम्ही कमेंट केला, लाईक केला तर हा यूट्यूबचा जो अल्गोरिदम आहे तो लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोचवतो. कारण तुम्हाला आवडलं मग यूट्यूबला कळतं की अरे हा एपिसोड खूप छान आहे, हा आपण अजून लोकांपर्यंत पाठवला पाहिजे. म्हणून तुम्ही लाईक करा, कमेंट्स करा आणि जर चॅनल नसेल सबस्क्राईब केलं तर लाईक करा. पहिला प्रश्न कोणाचा आला पाहूयात. वृषाली सातव, आपले मनपूर्वक धन्यवाद सर, तुमचे व्हिडिओ या माध्यमातून प्रश्नांची उत्तर देता. एक छान प्रश्न आहे की माझ्या बहिणीने एक नवीन फ्लॅट बघितला आहे, त्याला नैऋत्य दिशेला टॉयलेट येत आहे, ती मास्टर बेडरूम आहे, तसंच ईशान्य कोपरा कट आहे. हा फ्लॅट तिने घ्यावा का नाही. बेसिक एक लक्षात गोष्ट घ्या की घर घेताना तुम्ही इतकं कॅज्युअली नका घेऊ की योग्य वास्तुतज्ञाला दाखवून घ्या. कारण मी आजच सकाळी एका क्लायंटला सांगितलं की तुम्ही डॉक्टर होऊ नका, तुम्ही वास्तुतज्ञ होऊ नका, तुम्ही ज्योतिषी होऊ नका. AI वरनं, गुगलवरनं, इंटरनेटवरनं, व्हिडिओजमधनं जी माहिती मिळते ती सगळीच आपल्याला सपोर्टिव्ह आहे किंवा लाभणार आहे हे सत्य नाही. म्हणूनच जगामध्ये डॉक्टर आहेत. नाहीतर मग मेडिकलच्या दुकानात जाऊन तुम्ही पाहिजे त्या गोळ्या घेऊ शकता, पण त्या ॲक्युरेट तुम्हाला कमी जास्त आहेत का हे कळलं पाहिजे. नुसतं प्लॅनवरनं जाऊ नकात, वास्तू व्हिजिट करणं गरजेचं आहे. आणि जरी नसेल तर वास्तू तथास्तूमध्ये स्पेशल पद्धत आहे, प्लॅन व्हिडिओ कॉल करून आपण वास्तू पाहूयात. घर विकत घ्यायच्या आधी, घर घेतल्यानंतरनं वास्तू तथास्तूचं मार्गदर्शन नक्की घ्या. कारण जीवनास आवश्यक सर्वोत्तम 50% आपल्यावरती इफेक्ट टाकते ते आपले राहतं घर आणि आपली वास्तू. पुढचा प्रश्न आहे महेश म्हणून, नमस्कार सर, माझ्या आईला गेले 2-3 वर्षापासून उपचार सुरू आहे, कसलाही आराम मिळालेला नाही. डॉक्टरांकडे दाखवून नक्की कोणता आजार आहे हे स्पष्ट समजलेलं नाही. आत्तापर्यंत केलेले सर्व रिपोर्ट नॉर्मल आहेत, वेळ पैसा दोन्ही गेलेला आहे. तर आपल्याला काय करता येईल, तर यांचं ऑरा स्कॅनिंग करता येतं. राहूची महादशा किंवा कुठल्या ग्रहांची अशी महादशा चालू आहे का की ज्याच्यामुळे यांचा निदान होत नाही आहे, की त्रास होतो आहे, हे आजारी आहेत पण याचं निदान होत नाही. म्हणून आपण काय करूयात, यांचं एकदा ऑरा स्कॅनिंग करून घेऊ. तुम्ही ऑफिसशी एकदा संपर्क करा, 9021 900 600. आणि मी छोटासा एक उपाय म्हणजे एक ब्रेसलेट सजेस्ट करतो. पहिली गोष्ट, मेन घराच्या दरवाजावर निगेटिव्ह पॉवर्स कमी होण्यासाठी हे जे मस्तपैकी तुम्हाला दिसतंय ह्याला डोर हँगिंग असं नाव दिलेलं आहे, हे मेन दरवाजावरती बाहेर लावायचं, आत लावायचं. ऑफिसमध्ये बोलून घ्या. आणि त्यांच्या गळ्यामध्ये ब्लॅक टर्मोलिन नावाचं हे पेंडंटसुद्धा त्यांना घालता येईल. याचा फायदा आजारी माणसाला भरपूर होतो. ऑफिसमधनं मागवून घ्या. आणि अजून एक सजेस्ट करतो आहे की हे ट्रिपल प्रोटेक्शन ब्रेसलेट जे माझ्याही हातामध्ये तुम्हाला दिसतं हे त्यांना धारण करता येईल. आणि बाकी जे हिडन गोष्टी चालू आहेत त्या पण कन्सल्टिंग करून पाहूयात. ऑरा स्कॅनिंग, ज्यांची कुंडली नाही आहे, ज्यांच्याकडे जन्मतारीख, जन्मवेळ, जन्मठिकाण नाही आहे, तिथे मी काय करतो, त्यांना ऑरा स्कॅनिंग करून प्रॉपर बघितलं जातं की काय दोष आहे, काय प्रॉब्लेम आहेत हे आपण पाहून घेऊ. सगळं काही व्यवस्थित होईल. मेडिकेशन म्हणजे डॉक्टरांचा सल्ला, उपचार चालू ठेवा. स्वाती नलवडे, नमस्कार सर, माझ्या प्रश्नाचं उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद. सर, मी ब्रेसलेट मागवलं आहे. मला एक विचारायचं आहे की माझं कॅन्सरचं ऑपरेशन झालेलं आहे, आता 7 वर्ष झाली, पण अजून पोटाचा त्रास होतो आहे. बाकी रिपोर्ट नॉर्मल असतात, भीती खूप वाढते आहे. स्वामी समर्थांचा जप करत राहा. गुरु जे तुमचे आहेत, कोणताही जप हे आपली मनातली भीती काढून टाकतं. नंबर 2ची गोष्ट अशी आहे की जो कॅन्सर झाला होता तो विसरून जा आणि एका कागदावरती लिहा, मला कॅन्सर झाला होता, त्याचं ऑपरेशन झालेलं आहे आणि तो आता मी माझ्या मनातून निघून गेला आहे, म्हणून तो कागदावरती 10 वेळा लिहा आणि जाळून टाका. नंबर 2ची गोष्ट, भीती कमी होण्याच्या दृष्टीने मी तुम्हाला एक सजेस्ट करतो की हे जे ब्रेसलेट आहे टायगर आय, हे टायगर आयचं ब्रेसलेट वापरा, याचा फायदा भरपूर होतो. आणि नंबर 2ची गोष्ट, मगाशी जे मी सांगितलं ते हे यूज करा. ब्लॅक टर्मोलिनचं पेंडंट गळ्यात घाला. आणि घरामध्ये हा उमरा स्प्रे, म्हणजे सगळीकडे नाव उमरा स्प्रे, पण आपण सगळ्या ठिकाणी हा वापरता येतो, असा हा स्पेशल आहे. हा ऑफिसमधनं मागवा आणि याचा वापर करून घ्या. आणि बाय द वे कुंडलीचं मार्गदर्शन पण घेऊ, कुंडलीमध्ये काय दोष आहे, काय आहे ते आपण बघून घेऊ. स्मिता कुलकर्णी, नमस्कार सर, माझ्या मुलाचे बिझनेसमध्ये पैसे अडकले तर काही उपाय सांगावा. बिझनेसमध्ये काय
नक्की पैसे अडकलेत, म्हणजे त्यांनी कुठे गुंतवणूक केली, पार्टनरशिप केली, त्याला कोणी फसवलं किंवा त्याच्या मालाचे पैसे अडकले, नक्की काय, हे आपण कुंडलीचं जर मार्गदर्शन घेऊन पाहू. म्हणजे काय, कुंडलीचं जर मार्गदर्शन घेतलं तर आपल्याला त्याच्यातून कळेल की नक्की याचा काय प्रॉब्लेम आहे आणि नक्की याला काय दोष आहे हे पाहू. पण एक मी छोटंसं सजेस्ट करतो की सध्या हे जे प्रचलित मनी मॅग्नेट ब्रेसलेट आहे हे त्याला वापरता येईल. आणि तुमच्या घरामध्ये हा पायराईटचा ट्री नक्कीच ठेवा. हा पायराईटचा ट्री अतिशय फायदेशीर आहे, आपल्याला घरामध्ये ठेवता येतो, जो मनी अट्रॅक्शनसाठी अतिशय चांगला आहे. हा कुठे कोणत्या दिशेला ठेवावा, कसा ठेवावा आणि ह्याला काही प्रॅक्टिसेस आहेत, ह्याच्याबरोबर काही प्रॅक्टिस करायच्यात, हे लेखी सध्या तुम्हाला येईल. ऑफिसच्या नंबरला कॉल करून घ्या आणि तो ज्या व्यवसायामध्ये काम करतो आहे त्या टेबलावरती हा मस्त लक्ष्मी पिरॅमिड ठेवता येईल, ज्याच्यामध्ये आपल्याला पायराईटचं देखील, पायराईट, रुद्राक्ष, गोमती चक्र सगळं याच्यामध्ये आहे. पुढे दीपाली ढवळे, नमस्कार सर, आमच्या कुटुंबाची सामायिक प्रॉपर्टी आहे. मागील 2 पिढ्या आम्ही कष्ट करतो, शेती करतो, पण आता त्या प्रॉपर्टीचा सेल करायचा आहे. सातबाऱ्यावर बरीचशी नावे आहेत, शेवटी पैसा कोणाला नको आहे, तर आम्हालाही कष्टाचा योग्य मोबदला मिळण्यासाठी उपाय सांगा. एक लक्षात घ्या, त्याच्यामध्ये जे काही टेक्निकल गोष्टी आहेत त्या पहिल्या क्लिअर करून घ्या. सातबाऱ्यावरती सगळ्यांची नावं आहेत, म्हणजे सगळ्यांची संमती असल्याशिवाय जमिनी विकता येत नाही. तुमच्या नावाचा जेवढा तुकडा आहे तो जरी विकायचा म्हणला तर तिथला डिव्हायडेशन, म्हणजे पार्ट डिव्हायडेशन, त्याला आपल्याला म्हणतात की जमिनीचा जो का पोटफोड काहीतरी असं म्हणतात, तो विषय करावा लागतो. खातेफोड करणे, ती जागा डिवाईड करणे, हा एक विषय. पण सध्या जमिनीचा सब्जेक्ट असल्यामुळे मी तुमच्या मिस्टरांसाठी ही जी एक माळ आहे ती सजेस्ट करतो. हे बघा, ही अतिशय बेस्ट माळ आहे. ह्याला रेड जास्पर असं म्हणतात. ही गळ्यात घालता येते आणि याचं ब्रेसलेटसुद्धा मिळतं, हे तुम्ही घरी ठेवू शकता. आणि सध्या घराच्या नॉर्थला तुम्हाला हे ठेवता येऊ शकतं. बघा सुंदर, किती ग्रीन छानपैकी असं हे झाड आहे. आता कुंडलीच्या मार्गदर्शनानुसार सुद्धा आपण जाऊयात की कुंडलीमध्ये आपल्याला घराच्या दृष्टीने, जमिनीच्या दृष्टीने, वास्तूच्या दृष्टीने काय काय हालचाली आहेत. गणपतीची उपासना वाढवा आणि याचबरोबर जमिनीचा विषय व्हावा, यासाठी चतुर्थीचा उपवास हा सर्वात महत्त्वाचा आहे. पुढचा प्रश्न कोणाचा आहे पाहूयात. प्रतीक साळवे, नमस्कार सर, मी नवीन घरात मनापासून सुखी नाही आहे. मला माझ्या मुलांच्या अडचणी येतात, मानसिक त्रास होतो, चिडचिड होतो, मुंगा घालू शकतो का, काही उपाय सांगावा. तर असं कुठलंही रत्न विनाकारण तुम्ही त्रास आहे म्हणून कुठेतरी ऐकलं वगैरे घालू नका. कुंडलीचं परफेक्ट मार्गदर्शन काढावं लागतं. कुंडलीमध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत, कुठल्या ग्रहांची महादशा चालू आहे, कुठली दशा चालू आहे, अंतर्दशा चालू आहे, कुठल्या ग्रहाची काही शांत आहे का, 7.5 पनवते, अशा अनेक गोष्टी आपल्याला पाहाव्या लागतात. मग आपण ते रत्न घालू. अदरवाईज काय होईल माहिती आहे का, तुम्ही ते रत्न घेताय आणि धारण करताय, तसं नको. आता याच्यामध्ये ह्या ज्या काही अडचणी येत आहेत त्याच्यावरती मी तुम्हाला सांगतो. सध्या तुम्ही हे ॲमेथिस्ट नावाचं ब्रेसलेट ऑफिसमधनं मागवा आणि हे धारण करा. त्याचबरोबर हा जो आपल्याला महत्त्वाचा उपाय आहे की मेन दरवाजावरती हे हँगिंग लावायचं आहे. कुठे कसं लावायचं हे ऑफिसमधनं तुम्हाला कळवलं जाईल. पण याचा फायदा असा आहे की वाईट शक्तींपासून होणारा त्रास कमी होतो, कामातले अडथळे कमी होण्यासाठी सुरुवात होतात आणि तुम्हाला थोडासा रिलीफसुद्धा घरामध्ये दिसेल. शुभांगी झरेकर, नमस्कार सर, माझा एक प्रश्न असा आहे की ब्रेसलेटचा रिझल्ट किती दिवसात येतो. मी तर खरं सांगतो की ब्रेसलेटमध्ये जास्त एनर्जी आहे. हे स्टोन आपण जे हातामध्ये घालतो ते छोटे असतात, पण ब्रेसलेट हे जास्त असतात. फक्त तुमचा काय प्रॉब्लेम आहे यानुसार कळलं आणि धारण केलं तर त्याचा रिझल्ट मिळतो. म्हणजे तुम्हाला मनी फायनान्शियल प्रॉब्लेम आहे तर तुम्ही पायराईटचं ब्रेसलेट वापरताय. जर तुम्हाला नजर दोष आहे किंवा कुठले काही प्रॉब्लेम्स वाटत आहेत, हेल्थ इश्यूज आहेत, किंवा तुम्हाला वाटतं की मला एक प्रोटेक्शन पाहिजे, ट्रिपल प्रोटेक्शन घालू शकता. तसं त्यानंतर गुरुबळाची कमतरता ज्यांना जास्त आहे, विल पॉवर कमी वाटते, ते हे सिट्रिन नावाचं ब्रेसलेट घालू शकता. हे सुद्धा पैशावर काम करतं. म्हणजे काय आपल्याला प्रॉब्लेम आहे त्यानुसार मार्गदर्शन घेऊन जर आपण घातलं तर त्याचा फायदा भरपूर होतो. रिझल्ट हा चिरंतन मिळतोच, परंतु त्याची कनेक्टिव्हिटी व्हायला कमीत कमी 30 ते 35 दिवस, 40 दिवस, काही लोकांना 60 दिवस. कारण लोकांना हो हे काय आम्हाला सांगितलं कोणीतरी दिलं, घातलं. म्हणजे ते काय करतात, एक साधं काहीतरी अशी वापरायची वस्तू असल्याप्रमाणे मनोभावे जर घातलं की हे पायराईट घातलंय, मला उद्यापासून पैशाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणारच
आणि पैशाच्या ऑपॉर्च्युनिटी मला मिळणार असं 10-10 वेळा म्हणून मनातली इच्छा करून जर हे धारण केलं तर उद्यापासून त्याचा रिझल्ट मिळू शकतो. म्हणून म्हणतात ना, मनी नाही भाव आणि देवा मला पाव, हे अशीच विषय आहे. ज्या अनेक लोक काय करतात, उपाय आहे ते काय म्हणले, त्यांनी केलं, सांगितलं, आमची बायकोनी सांगितलं, आमच्या ह्यांनी सांगितलं म्हणून केलं. मनात भाव नाही आणि उपाय केले तर फायदा होत नाही. त्यामुळे मनात भाव असणं खूप गरजेचं आहे. पुढचा प्रश्न आहे शीला सरनाईक, कोल्हापूर. नमस्कार सर, माझा प्रश्न आहे की तिजोरी नैऋत्य कोपऱ्यात उत्तरेकडे तोंड करून ठेवावी, पण मी दुसरे व्हिडिओ पाहिले त्यामध्ये पश्चिमेला किंवा आग्नेयेला तिजोरी ठेवा हे सांगितलेले आहे. त्यामुळे कन्फ्युजन होते, काय करावे प्रश्न पडतो. तसेच घरात जुन्या बांगड्या खूप असतात, त्या बांगड्यांचे काय करावे. तसेच घरात जुने खराब झालेले फॅमिलीचे स्वतःचे फोटो असतात, काय करावे. हां, आता आपण पहिला तिजोरीचा विषय घेऊ. तर काय होतं, सध्या नवनवीन मुलं काहीतरी वेगळ्या गोष्टींचा संदर्भ धरून रील्स तयार करतात. मी मुलंच म्हणतो, मुलं आणि मुली, जे तथाकथित वास्तुतज्ञ 1-2 दिवसाचा कोर्स करतात, वास्तू कन्सल्टिंग करणार नाहीत. हे पहिल्यांदा घरात बसून AI द्वारे किंवा कुठल्या इन्फॉर्मेशन घेऊन रील्स करणार. तर हे चुकीचं मार्गदर्शन करत आहेत. कारण तिजोरी नैऋत्य दिशेमध्ये, म्हणजे जिथे पृथ्वी तत्व आहे, पृथ्वी तत्व म्हणजे काय, हेविएस्ट त्या ठिकाणी एनर्जी असते. तिथे दगडाचं तत्व ज्या ठिकाणी नैऋत्य दिशेला आहे, तिथे तुम्ही तिजोरी ठेवायची पूर्वेला किंवा उत्तरेला तोंड करून. पण तुम्ही आग्नेयेलाही सुद्धा ठेवू शकता. पण यांनी जे सांगितलं ना, पश्चिम दिशेला, पश्चिम दिशा वायुतत्वाची आहे, पश्चिम दिशा वरुण जलतत्वाची आहे, तिथे पाणी किंवा कुठल्या गोष्टी ठेवते वाहून जाणार आहे. त्यामुळे आग्नेय, दक्षिण किंवा नैऋत्येला तिजोरी पूर्व उत्तरेला तोंड करून ठेवू शकता. वायव्य, पश्चिम, उत्तर इतर कुठंही ठेवू नकात. ही बेसिक गोष्ट लक्षात ठेवा. रवी देसाई, पुणे. नमस्कार सर, माझे MIDCमध्ये कमर्शियल बांधकाम चालू आहे. गेले 3 वर्ष बांधकाम काही पुढे जात नाही, खूप विलंब होत आहे, मार्गदर्शन करा. लक्षात घ्या, वास्तूमध्ये दोष असेल, बांधकाम करताना वास्तुशास्त्राच्या नियमांचा मार्गदर्शन घेऊन, म्हणजे मीच वास्तुतज्ञ आहे, मी यूट्यूबवरनं पुस्तकातनं आग्नेयाला हे पाहिजे, नैऋत्येला ते, हे सगळं 10% आहे. उरलेलं 90% वास्तुशास्त्र कुणीच वापरत नाही. माझ्यासारखा व्यक्ती येऊन जेव्हा वास्तू व्हिजिट करतो, वास्तू व्हिजिटला गेल्यावर लोकांचे डोळे असे उघडतात, बापरे हे असं आहे वास्तुशास्त्र. आम्ही समजायचो आग्नेयाला किचन घेतलं, नैऋत्याला बेडरूम घेतली, पूर्वेत एंट्रन्स घेतला की झालं वास्तुशास्त्र. याच्या पलीकडे सुद्धा मोठं शास्त्र आहे, जे मूळ आहे ते आपण विसरतो आणि त्यासाठी अभ्यासू व्यक्तिमत्व लागतं. त्यामुळे वास्तू व्हिजिट घ्या, कुंडली मार्गदर्शन घ्या, तुमची ही सगळी कामं नक्कीच होण्याचा आपण प्रयत्न करून तुम्हाला त्याची मदत नक्की होईल. ऑफिसच्या नंबरला कॉल करा. आणि तुम्हाला मी एक सजेस्ट करतो, हे जे सुलेमानी हकीकचं माळ आहे ती गळ्यामध्ये धारण करा, ह्याचा फायदा तुम्हाला भरपूर होईल. आणि नंतर सध्या महाशिवरात्रीच्या निमित्ताने हे स्पेशल तुम्हाला मी सांगतोय, हे जे सुंदर असं गळ्यात घालण्यासाठी एकमुखी रुद्राक्ष आहे ते वापरायला चालू करा, कामातले अडथळे दूर होतात. सुवर्णा जाधव, नमस्कार सर, माझी मुलगी 10वीला आहे, तिच्या पुढच्या करिअरसाठी गायडन्स घ्यायचे आहे, ऑनलाईन मार्गदर्शन मिळेल का किंवा फोनवरून? तुम्हाला जर येणं जमत नसेल तर तुम्ही ऑफिसच्या नंबरला कॉल करू शकता आणि तुम्हाला मार्गदर्शन मिळू शकतं. ऑफिसचा नंबर आहे 9021 900 सध्या तिला हे विद्या कवच नावाचं सुंदर रुद्राक्ष जे आहे ते मागवा. राजेश कदम, नमस्कार सर, न्यूमरॉलॉजी कन्सल्टन्सीमध्ये आपला बँक अकाउंट नंबर, मोबाईल नंबरही देतं का? हो, तुम्हाला सांगतो, न्यूमरॉलॉजी कन्सल्टन्सीमध्ये पहिल्यांदा तुमचं नाव ओके का बघितलं जातं, तुमच्या जन्मतारखेनुसार, नाही तर स्पेलिंग कमी जास्त करून मस्त नाव दिलं जातं, सही शिकवली जाते, भाग्यांक शुभांक कुठे कसा वापरायचा, गाडीचा नंबर, मोबाईलचा नंबर, बँक अकाउंट नंबर, कुठले नंबर त्यात यावे टाळावे हे सगळं येतं. उद्या घर घेताय, प्लॉट घेताय, हा नंबर घ्यावा टाळावा सगळं त्याच्यामध्ये येतं. तुम्हाला ऑनलाईन ऑफलाईन मार्गदर्शन ऑफिसच्या नंबरवरती कॉल करू शकता. रवी आरणे, नमस्कार सर, आमच्या घराच्या दरवाजा नैऋत्यला आहे, त्यावरती उपाय सांगा. नैऋत्य दिशेसाठी तुम्ही हे ऑफिसमधनं मागवू शकता आणि त्याच्याबरोबर हे प्रोटेक्शन जे आहे हे सुद्धा तुम्ही मागू शकता. इव्हिल आय प्रोटेक्शन
आणि या 2 गोष्टी आपल्याला अतिशय महत्त्वाच्या आहेत साऊथ वेस्ट डोअरसाठी. बाकी उपाययोजना ज्यामध्ये तुम्हाला सिट्रिन नावाचं ब्रेसलेट वापरता येऊ शकतं. तर असे सगळे छान छान प्रश्न कमेंट्स करा, लवकरच तुम्हाला उत्तर मिळेल. मित्रांनो, आपल्या सगळ्यांची वास्तू सदैव तथास्तु राहो. शुभम भवतु आणि शुभाशीर्वाद.